नमस्कार. आज आपण एका खूप सोप्या पण तितक्याच महत्वाच्या कृतीबद्दल बोलणार आहोत आणि त्याचं नाव आहे जरा हळू जरा जपून. चला तर मग सुरू करूया. हे वाक्य ऐकून आठवलं ना काहीतरी? लहान मुलं कशी उत्साहाच्या भरात सुसाट पळत सुटतात आणि मग धडपडतात, किंवा घाईगडबडीत त्यांच्या हातून पाणी, दूध सांडतं. हे सगळं अगदी सहज घडतं, नाही का? पण गंमत म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण त्यांना एक खूप मोठा धडा शिकू शकतो. आणि तो धडा आहे सावधगिरीचा. बघा ना, काही गोष्टी मुळीच घाईत करून चालत नाहीत. म्हणजे विचार करा, काचेचा ग्लास उचलताना किंवा गरम चहाचा कप धरताना अशा वेळी जरा हळू जरा जपून हा मंत्र किती महत्वाचा ठरतो, नाही का? म्हणूनच आज आपण एक असा खेळ पाहणार आहोत, ज्यात जो सगळ्यात हळू आणि काळजीपूर्वक खेळेल तोच जिंकणार आहे. हो, अगदी बरोबर ऐकलत. इथे स्पीड नाही, तर संयम म्हणजे पेशन्स महत्वाचा आहे. चला तर मग बघूया या गमतीशीर खेळासाठी आपल्याला काय काय तयारी करायची आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, यासाठी लागणारं बहुतांश सगळं सामान आपल्या घरात अगदी सहज सापडतं. तर आपल्याला काय काय लागेल? एक प्लास्टिकची वाटी घ्या, काठोकाठ पाण्याने भरलेली, मग एक चमचा आणि एक लिंबू. डोक्यावर ठेवून बॅलन्स करायला एक वही, आणि हो, सुरक्षितेबद्दल बोलायचंय ना, मग त्यासाठी कात्री, सुरी आणि आगपेटीसारख्या वस्तूंची काही चित्र. बस, अगदी सोपं आहे की नाही? आता आपण थेट कृतीकडे वळूया. आपण हे कसं केलंय तर 3 ते 6 वयोगटातल्या मुलांसाठी वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलंय. म्हणजे काय की प्रत्येक वयोगटाला त्याच्यासाठी योग्य असं चॅलेंज मिळेल. चला, सुरुवात करूया सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे वय वर्ष 3 ते 4. या मुलांसाठी जो खेळ आहे तो त्यांच्या हातांचा तोल सांभाळायला शिकवेल. काय करायचे बघा, एका प्लास्टिकच्या वाटीत काठोकाठ पाणी भरायचं. मग मुलाला ती वाटी दोन्ही हातांनी धरायला सांगायची आणि म्हणायचं, चल समोरच्या टेबलापर्यंत चालत जा. पण इथे एक अट आहे, त्यांना अगदी हळू आणि पाण्याकडे बघत चालायचंय. आणि हीच आहे सगळ्यात महत्वाची अट, की पाण्याचा एक थेंबही सांडता कामा नये. बघा, जेव्हा मूल घाई करेल तेव्हा हमखास पाणी सांडणार आणि त्याला लगेच कळेल की हे काम जरा हळू जरा जपून करायला हवं. आपोआप शिकेल ते. बरं, आता वळूया पुढच्या गटाकडे, म्हणजे 4 ते 5 वर्षांच्या मुलांकडे. या वयोगटासाठी आपण शरीराचं संतुलन आणि एकाग्रता, म्हणजे बॅलन्स आणि कॉन्सन्ट्रेशन, यावर जास्त लक्ष देणार आहोत. इथे आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एकतर मुलाच्या तोंडात चमचा देऊन त्यात लिंबू ठेवायचं आणि एका सरळ रेषेवरून चालायला सांगायचं. किंवा दुसरा पर्याय म्हणजे त्यांच्या डोक्यावर एक वही ठेवायची आणि हात न लावता चालायला सांगायचं. गंमत म्हणजे दोन्ही खेळांमधून मुलांना एकच गोष्ट शिकायला मिळते, की तोल सांभाळण्यासाठी आपला स्पीड कमी करावा लागतो. आणि आता शेवटचा गट, वय वर्ष 5 ते 6. आता या वयात मुलांची समज बऱ्यापैकी वाढलेली असते, त्यामुळे आपण खेळासोबतच सुरक्षिततेबद्दल, सेफ्टीबद्दल थेट बोलणार आहोत. इथे आपण 3 गोष्टी करू शकतो. पहिलं म्हणजे जिन्यावरून कसं उतरायचं हे करून दाखवायचं, म्हणजे हळू आणि एक एक पायरी. दुसरं, काही चित्रांच्या मदतीने चर्चा सुरू करायची. आणि तिसरं, स्टॅच्यू हा खेळ खेळायचा, म्हणजे सावधान म्हटल्यावर मुलं जिथे आहे तिथेच सुरक्षितपणे थांबतील. एकदम प्रॅक्टिकल आहे हे. आता चर्चेदरम्यान आपण असे प्रश्न विचारू शकतो, जसं की, अरे, धारदार कात्री किंवा सुरी वापरताना काय काळजी घ्यायची? यातून त्यांना हे कळेल की बोट कापणार नाही याची काळजी घेणं किती महत्वाचं आहे. किंवा हा एक प्रश्न विचारा, गरम वस्तूला हात लावताना काय करायचं? याचं उत्तर अगदी सोपं आहे, नाही का? कापडाने धरायचं. ह्या अशा प्रश्नांमधनं मुलं विचार करायला लागतात आणि मग सुरक्षिततेचे नियम त्यांच्या मनात अगदी पक्के बसतात. तर हा इतका साधा सोपा खेळ आहे, पण यातून मुलांमध्ये नेमका कोणता विकास होतो? चला, आता या खेळामागचं सायन्स म्हणजे शास्त्र समजून घेऊया. बघूया की यातून कोणती महत्वाची स्किल्स डेव्हलप होतात. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे स्वनियंत्रण. म्हणजे काय? तर आपल्या वेगावर कंट्रोल ठेवून विचारपूर्वक आणि सावकाश कोणतीही गोष्ट करण्याची क्षमता ती या खेळातून विकसित होते. दुसरं म्हणजे शारीरिक संतुलन, म्हणजे फिजिकल बॅलन्स. ते पाणी किंवा लिंबू सांभाळताना शरीराचा तोल सांभाळावा लागतो ना, तर हे जे कौशल्य आहे, ज्याला आपण ग्रॉस मोटर स्किल्स म्हणतो, ते सुधारतं. तिसरा फायदा आहे एकाग्रतेचा, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन.
आता पाणी सांडू नये किंवा लिंबू पडू नये यासाठी मुलांना पूर्णपणे लक्ष केंद्रित करावं लागतं. आणि हीच एकाग्रता त्यांना पुढे जाऊन अभ्यासात आणि इतर कामांमध्ये खूप उपयोगी पडते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सुरक्षितेचं भान, सेफ्टी अवेअरनेस. घाई केली की अपघात होतात आणि कोणतंही काम सावकाश जपून केलं की ते नीट आणि सुरक्षितपणे होतं, हे मुलांना या खेळातून नुसतं ऐकून नाही तर प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा एक साधासुधा खेळ नाहीये, तर यातून मुलांमध्ये किती महत्वाची कौशल्य रुजवली जातात. मला खात्री आहे की या आजच्या चर्चेतून तुम्हाला एक नवीन आणि खूप उपयुक्त ॲक्टिव्हिटी नक्कीच मिळाली असेल. तर मग आता तुमची पाळी. हा सोप्पा आणि गमतीशीर खेळ मुलांसोबत कधी करून पाहणार आहात? नक्की करून बघा. आणि हो, त्यांचा अनुभव कसा होता हे आम्हाला कळवायला विसरू नका.